12वी नंतर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, आधुनिक उपकरण। आजच आपला प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे, मोबाईल नंबर 7722053503, प्राध्यापक राहुल मेहत्रे, मोबाईल नंबर 7722053510। नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आपण कर्जत तालुक्यातील शेतकरी दूध उत्पादकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी पाहणार आहोत। कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथील आबासाहेब धांडे यांच्या मनस्वी किराणा दुकानातून शेतकऱ्यांसाठी आज अभिनव योजना राबवण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला भाव वाढावा म्हणून वेगवेगळे प्रयत्न करत असताना आबासाहेब धांडे मात्र यांनी या ठिकाणी अभिनव उपक्रम राबवला आहे। त्यांना दूध विकल्यानंतर येणाऱ्या कमिशनमधून त्यांनी शेतकऱ्यांना मोफत किराणा देण्याची योजना जाहीर केली आहे। शेकडो लिटर दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाच्या लिटर प्रमाणे मोफत किराणा दिला जाणार आहे। निश्चितच अशा पद्धतीची योजना यापूर्वी राज्यात कोठेही आणि कोणीही राबवलेली नाही। काय आहे ही योजना आणि कशा पद्धतीने या उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला हे आपण आपल्या जी न्यूज चॅनलवर आता पाहूया। शिवम दूध संकलन व शेतकरी केंद्र धांडेवाडी संकल्पना एवढी मोठी किती डेअरी टाकताना की दुधामध्ये मी 10 पैसे दूधवाल्यापर्यंत माझे माता भगिनी जे कष्ट करतात, मला जी 2 रुपये कमिशन मिळतं त्याच्या माध्यमातून मी ही योजना चालू केली। आजपर्यंत मी बोनस दिला, तिथून पुढे आता प्रत्येक महिन्याला किराणा देणार, कारण बोनसची वाट वर्षभर बघावं लागायची। तिथून पुढे मी प्रत्येक महिन्याला ज्याचं जसं दूध आहे, ज्याचं 100 लिटर दूध आहे त्याला 6000 रुपयाचा किराणा मोफत। अगदी त्यांनी साखरेचा कट्टे नेऊन द्या, नाही तर तेलाचा डबा नेऊन द्या किंवा बदाम काजू नेऊन द्या, तरी ते फ्रीच मिळणार आहे त्याला। आणि 10 लिटरपासून सुरुवात आहे की 10 लिटर दुधाला बी 600 रुपयाचा आहे, 20 लिटर दुधाला 1200 रुपयाचा आहे। अशी माझ्या कमिशनमधून मी योजना आणली। म्हणजे आजपर्यंत मी जगण्याचा आनंद घेतला आणि इथून पुढे मी बरोबर आवश्यक आनंदच घेणार आहे। ज्या माता भगिनी कष्ट करतात प्रचंड, त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचून देण्यात बाकीचे लोक उचल देतो दुसरा चेअरमन आणि त्यांना निवळ कापीत बसतो। त्यांनी त्याचा कधी विचारच केला नाही। तर आपल्या रक्तात ते नाही की बाबा त्यांच्यापर्यंत योजना पोहोचायची, कोणाचे पैसे 10 पैसे खाल्ले नाहीत आणि खाणार पण नाही। अशी मी संकल्पना एवढी सुंदर आणली की महाराष्ट्र राज्यात ही पहिली योजना, हे कोणी देऊ बी शकणार नाही, देणार नाही। पण माझा सहवास अतिशय प्रचंड मोठ्या माणसामुळे, म्हणून माझे मोठे विचार आहेत पहिल्यापासून आहे। मी अगदी साधा माणूस आहे, ST महामंडळात चालक पदावर काम केलेला माणूस, अतिशय ST महामंडळात अतिशय प्रामाणिक काम केलं, त्याच्यामुळं अतिशय मला फळ मिळालं, कुठलीही कसली मला अडचण येत नाही। म्हणून मी संकल्पना केली की दुधाच्या डेअरी मागतं आता ज्याचं समजा 500 लिटर दूध आहे त्याला माझ्याकडून 1000 रुपये रोज मिळणार। आता तो 500 लिटर दुधावाल्याचं 3,60,000 होतं। आता तो एवढा किराणा नेऊ शकत नाही। आता मी कृषीचा मोल उभा करतोय, एवढा मोठा मोल उभा करतोय की 1.5 कोटीची योजना आहे। म्हणजे कृषीची योजना, त्याला बी असेल, बियाणं असेल, खत असेल, हे पण त्याला मोफत मिळणार आहे। त्यांनी किराणा वर्षातून समजा 60,000 रुपये, तर उर्वरित 3 लाख रक्कम त्याच्यातच गुंतली जाईल, म्हणजे ते पण त्याला मोफत मिळणार आहे। अशी महाराष्ट्र राज्यातली पहिली संकल्पना। आज दुर्दैव माझं की रोहितदादाला मी आमंत्रण दिलं पण ते येऊ शकले नाही, माझं दुर्दैव म्हणायचं। नाही तर मी पहिल्यापासून माझं त्यांच्यावर प्रेम, पण बाकीची मंडळी सर्व आली तालुक्यातून। तुम्ही पत्रकार म्हणजे माझे प्रत्येक एसटीच्या उद्घाटनात तुम्ही स्टँडवर यायची। माझ्या माध्यमातून बारामती शेगाव गाडी चालू झाली, बारामती त्र्यंबकेश्वर, बारामती पैठण,
अशा तीर्थाच्या गाड्या बारामती आगारातून मी जोडल्या. ही माझं आयुष्य असं सरळ आहे अगदी. तुका म्हणे घडू त्यांची सेवा तरी माझ्या दावा, असं सुंदर आयुष्य जगलेलं माणूस. अतिशय चांगली संकल्पना शेतकऱ्यांसाठी प्रथमच या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या संदर्भात आबासाहेब धांडे यांचे पुत्र आणि या उद्योग व्यवसायाचे संचालक सागर धांडे यांनी देखील आपल्याला या संदर्भात हा नेमका काय उपक्रम आहे आणि आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम आपल्या मिळणाऱ्या नफ्यामधून राबवणार आहोत याची माहिती जी न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे. सुरू केलेली आहे दूध डेअरी 2022मध्ये आणि 1,500 लिटर दूध आहे त्याचं. आणि जो 2 रुपये बोनस यायचा तो लोकांना आम्ही पैशाच्या स्वरूपात द्यायचो. तर तो पैशाच्या स्वरूपात द्यायला 1 वर्ष लागायचं. यावर्षी दिवाळीला दिल्यानंतर पुढच्या वर्षी दिवाळीला द्यावा लागायचा. तो लोकांच्या अडीअडचणी ज्या चालूमध्ये आहेत त्याला पर्याय शोधण्यासाठी मग आपण 1 महिन्याला त्यांना किराणा स्वरूपात ते 2 रुपये बोनस, त्याचं 100 लिटर दूध आहे त्याला 6,000चा किराणा दर महिन्याला फ्रीमध्ये मोफतमध्ये दिला जाईल. जे वर्षभर वाट बघावी लागायची ते आता दर महिन्याला त्यांना किराणा बोनस स्वरूपात मिळून जाणार. आणि रोजची दैनंदिन वस्तू लागणारी त्याच्यामुळं अडचणीचे प्रमाण आणि लोकांचं कमी झालं. वर्षभर जे वाट बघायची पैशासाठी ते उठून गेलं. आणि आता किराणा असं आहे की बाबा माणसाला येण्याची गरज नाही. ते दुधाचं बिल घेऊन घरचं छोटं बाळ आलं, महिला आल्या तरी इथून ते मिळणार आहे. लिटरला 2 रुपये स्वरूपात 100 लिटरवाल्याला 6,000चा, 90 लिटरवाल्याला 5,400चा. त्या प्रमाणात किराणा 10 लिटरवाल्यापासून 1 लिटरवाल्यापासून पण किराणा दर महिन्याला पोहोचवणार आहे. हां. यावेळी उपस्थित सर्व शेतकरी आणि अनेक मान्यवर यांनी देखील या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पाहूया यावेळी बोलताना हरिभक्तपरायण दयानंद महाराज कोरेगावकर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये काय शुभेच्छा दिल्या. आपल्या सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी आव्हाने मनस्वी किराणा स्टोर उभा केलेला आहे, चालू केलेला आहे. मी त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्याबरोबर त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊ. याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, भरभराट व्हावी आणि त्यांनी ज्या मांडलेल्या संकल्पना आहेत मला वाटतं तालुक्यात जिल्ह्यात हे पहिलीच अशी एक व्यक्ती पाहायला मिळते की ज्याच्या माध्यमातून उत्पादकांना मोफत किराणा, तरी म्हणलं किराणा टाकण्याच्या पाठीमागं काहीतरी फासा असलं पाहिजे. त्याच्याशिवाय कसं तरी किराणा एवढं या रोडला शेकडो किराण्याची दुकान आहेत, हे कसं चालू आहे. पण आधी चालवण्याचं नियोजन ड्रायव्हरने केलं, चालण्याचं नियोजन केलं आणि मग दुकान टाकलं. आता किराणा मोफत आहे, असा माफतच आहे ना, नाही तर सकाळीच पिशवी घेऊन येते. आपले लुटायला लय भारी, संधी कधी सोडायची नाही. आणि एक आहे, तुम्ही ड्रायव्हिंग केली, ड्रायव्हिंग करणारा प्रत्येक माणूस हा 2 कड लक्ष ठेवणार, एक पुढं आणि एक पाठीमागून येणार आहे. पाठीमागून कोणतं वाहन येत आहे हे पुढं पाहत पाहत आरशात पाहणारा माणूस आहे. पण अतिशय तरबेज बुद्धिमान माणूस नाही तर ड्रायव्हर एखादा एसटी असो कुठलाही असो उतार वयात पेल्याला सापडतो. तुम्ही आदर्श घालून दिला चांगल्या प्रकारचं. आणि व्यावसायिक दृष्ट्या एकच वाक्य सांगतो, तुम्ही व्यवसाय केला तो जनहित साधून केलेला आहे. ईश्वर अशा प्रकारची सद्बुद्धी प्रत्येकाला देऊ असं तुकाराम मुंडे म्हणतात. आणि प्रत्येक स्कीम निघाली की सगळ्यांना आव्हानचं प्रेशर येतं. दुधाच्या व्यवसायात बी त्यांनी सगळ्यात जास्त बोनस ठेवला आणि बोनस रूपांतर आता त्यांनी किराणा मालात केलंय. म्हणजे आता सगळं रूपचूक झालंय.
आणि रोखचोक झाले म्हणल्यानंतर आता परत कृषी मॉल यायचं आहे. व्यावसायिक लोकांना किती कमी प्रमाणात नफा ठेवायचा त्याचं दिशादर्शनच आता आबा ठरवतील. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुम्ही जे काही आनंदमय वातावरण देता आणि व्यवसायाच्या माध्यमातून देता, प्रत्येकाची सगळ्यात दुःखद बाब काय आहे तर अर्थकारण आहे. आणि त्या बाबीला आपण जर सुखात रूपांतर केलं तर ह्याच्यासारखा परमार्थ आणि पुण्य कशातच नाही. आणि हे सगळ्यांना आधी पुढे इन्स्पेक्टरलाच माहित होतं आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे काय यायचा जायचा काय पाठ राहिला नाही. आणि गेले वर्ष 2000 आम्ही एकमेकाच्या बरोबर आहे. आणि तसं पाहिलं तर मी मिरजगाव जातो आणि त्यांच्याच महामंडळाच्या गाडीतून मिरजगाव जायचो. मिळे सोमोच्या वतीनं या त्यांच्या मनस्वीकरणाला खूप खूप शुभेच्छा. उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल शुभेच्छा. सारख्या या ग्रास्ताची माझी ओळख फक्त त्या कोपरगावून येताना पडली होती. आणि काही लोकांना जर बघितलं तर डोळ्यात रक्त उतरतं, काही लोकांना भेटलं तर कडकडून मिठी मारावं लागतं. अशी व्यक्ती शून्यातनं जग निर्माण करून वर आलेली आहे. मग एका ठिकाणी सांगितलेलं आहे, मनुष्याची अंतयात्रा ज्या टायमाला निघते आपल्या बरोबर काही येत नाही. ते शिपाडाची गादी, ती दंडाची गादी नाही. शिपाडाचं ताट, मांजर पाठ, सुतळीची गाठ आणि स्मशानाची वाट, बरोबर काही येत नाही. लय झालं तर बायकोच्या गळ्यात एक मणी देतात आणि राग चिवडताना ते बी आणतात. आपल्या बरोबर काही येत नाही असं म्हणतात. पण माऊलीने सांगितलंय आपल्या बरोबर येतं पाप आणि पुण्य. आपण जे काही चांगलं काम केलंय हे काम कधी आयुष्यामध्ये कोणी विसरणार नाही. का तर 10 में बावड़ा, 20 में बावला, 30 में तिका, 40 में फिका, 50 में पका, 60 में थका, 70 में बिस्तर, 80 में लस्सी, 90 में नांगण, 100 में भागारा. तर नदी आता बहुत आहे. एक मिनिटात सांगतो, नदी आता बहुत आहे. 84,000 नदी आहेत. लोक गंगेलाच मान करतात. नदी आता बहुत है मगर गंगे की बात कुछ और होती है. गीत तो बहुत होते, संगीत की बात कुछ और होती है. महल तो बहुत होते, ताजमहल की बात कुछ और होती है. क्षेत्र तो बहुत होते, काशी की बात और होती है. और दूध डेरे तो बहुत होती है, एक डेरी की बात तो और कुछ होती है. सगळ्यांना एकदा धन्यवाद द्यायला. सागर आणि त्याची कन्या सगळ्यांना शुभेच्छा अशा देतो की तुम्हाला तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा रोग, शोक, दुःख, दर्द, विपदा, भय, संकट बाधा न येऊ. तुमच्या कार्यात तुमची खूप 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 उन्नती होऊन तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम जियो तो हजारों साल, साल के दिनों 50,000. यही मंगल भावने के साथ मैं अपने वाणी को विराम देता हूँ. द्यायचं. पण ज्यावेळेस भेट झाली आणि नेवसे साहेबांच्या बरोबरही चर्चा झाली त्यावेळेस लक्षात आलं की हा माणूस वेगळा आहे, हा काहीतरी वेगळंच करणार आहे आणि जे करेल ते चांगलंच करेल अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. आणि मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दूध व्यवसायात काम करतोय. अकोले तुमचं दूध 700-800 वरून 2000 पर्यंत गेलं आणि चांगला धंदा करीत असताना तुम्हाला हा एक उपक्रम सुचला. मी म्हटलं दांडेवाडीत किराणा दुकान टाकायचं काय कारण आहे हो. यांनी आम्हाला फोन केला म्हणजे दांडेवाडीत किराणा दुकानाचं उद्घाटन तुम्हाला यावं लागेल. दांडेवाडीत किराणा दुकान काय, त्यांनी स्कीम सांगितली. स्कीम चांगल्या प्रकारची आहे पण त्याचं त्या स्कीम तो दुधाचा धंदा आणि ही स्कीम या 2 गोष्टी तुम्ही मगाच सांगितल्या. तेव्हा आम्ही भाषण करून शुभेच्छा काय द्यायची हे महत्वाचं नाही. तुम्ही सांगितलं 750 आमचे कर्मचारी बारामतीचे ह्या व्यवसायातले आणि आम्ही 2 जण निर्वेशनी. तिथंच हा धंदा तुमचा जिंकला. ज्या ठिकाणी तुम्ही निर्वेशनी राहिलात त्या ठिकाणी धंद्याला, चांगल्या धंद्याला चालना देण्यासाठी तुमची बुद्धी तुमच्या कामाला आहे. उद्घाटनाला उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, तुम्ही चालू केलं आणि नाही आलं नंतर लय जोडे बसले त्याच्यामुळे आपलं गपगुमान पप्पू मी सांगितलं की येतो म्हणून. नाहीतर शंकरराव बाबासाहेबांनी व्यवसाय चालवण्याचं ठरवलं. शेतकरी गडी एसटी मध्ये काम केलं. डोंगरे महाराज तुम्ही जसं सांगितलं तसं अतिशय प्रामाणिक. 2 पैसे मिळवायचे पण ते प्रामाणिकपणा. सहवास चांगल्या व्यक्तीचा लागला की माणूस पुढे जातो. निश्चित खुराकाचं दुकान, दूध डेअरी आता त्याला जोडून सर
किराणा दुकान, मला काळजी वाटायला लागली की आता हे फुकट कसं द्यायचं. म्हणजे नक्की ह्याच्यातली आकडेवारी अजून नीट बाबाला विचारली नाही मी. मटेरियल किती, दूध किती, दुधात राहतं किती आणि त्याच्यातलं द्यायचं किती. आता तुम्हाला माहिती असेल, कळलं असेल, पण तोट्यात मात्र सागर आणि बाबा तुम्ही काही करू नका. पदर द्यायचं म्हटलं, पदर नाही का ते पदर. मग ते दत्तोबापंत अतिशय योग्य निर्णय. शेवटी दूध वाढवायचं असेल तर त्याला कुठली तरी योजना द्यावं लागते आणि ती योजना टिकायची असेल तर त्याच्यामध्ये सचोटी प्रामाणिकपणा लागतो. आज या ठिकाणी आमचे बंधू, निर्मळ मनाचे बंधू, सतत सकारात्मक विचार करणारे असं बाबासाहेब दांडे यांनी आज या ठिकाणी दूध धंद्याबरोबरच मनस्वी किराणा दुकान हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या दुकानाचं उद्घाटन आपले विनोदाचार्य दयानंद महाराज कोरेगावकर यांनी या दुकानाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नेते आणि या मी खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीनं. पैसे दूधवाल्याचे खाणार नाही, शंकररावला माहिती. मी बोललो होतो की 10 पैसे दूधवाल्याचं खाणार नाही, तर त्या स्वरूपात आपण बोनसची योजना आणली होती. आता तीच वाट बघावं लागायचं वर्षभर की आता प्रत्येक महिन्याला बोनस स्वरूपात असा केला. कारण किराण्यात त्याचं रूपांतर केलं. त्याचं जसं दूध असेल 100 लिटरवाल्याला 6,000च आहे, 10 लिटरवर 10 पासून सुरुवात आहे. 10 लिटरला बोर्डावर मांडलंय सगळं 600 रुपयाचा, 20 लिटरवाल्याला 1200 रुपयाचा आहे. तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे. कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार. एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा. लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन. एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला. आमचा पत्ता लकी हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर.